तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस हा खूप खास आहे आणि उद्याचा दिवस तर एकदम त्याच्याहून खास आहे, कारण की उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे। आणि तुम्ही माझ्या मागे बघतच असाल की ही लाइटिंग वगैरे हा आला कुठे आहे। तर आपण आज आलोय आपल्या जन्मभूमीत, आपल्या कर्मभूमीत, ते म्हणजे आपल्या जोगेश्वरीमध्ये। आणि जोगेश्वरी हे नाव ह्या आपल्या जोगेश्वरी गुंफेमुळे ह्या आपल्या जोगेश्वरीला लाभलेलं आहे। तर जोगेश्वरी गुंफेमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव हा खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। तर तुम्ही माझ्या मागे बघतच असाल लाइटिंग वगैरे केली आहे, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की केवढा मोठा उत्सव आपल्या जोगेश्वरीमध्ये असतो तो। तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पूर्ण उत्सव दाखवीन, काय असतो कसा असतो ते। ह्या आजचा आदला दिवस आहे आणि उद्या महाशिवरात्रीचा उत्सव आहे। तर आज पालखी वगैरे आहे, तर ती मी तुम्हाला पालखीची पण सैर करवीनच। आणि आता आपण जाऊया आतमध्ये, मी तुम्हाला दाखवतो आपली जोगेश्वरी गुंफा कशी आहे ती। चला माझ्याबरोबर। तर ही आपली जोगेश्वरी गुंफा आहे। तर आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो। तर हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आपलं। तर ही आत्तापासूनच लाईन लागलेली आहे आणि उद्या सकाळी बघाल ते पूर्ण भरलेलं असतं। तर आता तुम्हाला जोगेश्वर महादेव आहे, जो आता उद्याच्या दिवशी उत्सव आहे, महादेवांची पिंड आहे, ती मी तुम्हाला दाखवतो आता। तर त्याची सर्व तयारी चालू आहे। तयारी चालू आहे सर्व सजावट वगैरे। तर इथे सर्व आपली जोगेश्वरीतलीच पोरं असतात काम करण्यासाठी। बाहेरून पण जे कोणी इच्छुक असतात तर इथे नाव नोंदणी करावी लागते आणि मग त्याच्यानंतर सजावटी वगैरे त्याच्यामध्ये सगळं तुम्ही भाग घेऊ शकता। हे तुम्ही शिल्पकाम बघतातच आहे, हे पांडवकालीन शिल्पकाम आहे आणि ते अजून वर्षानुवर्ष अजून तसंच आहे। हे अजूनही पुढील वर्ष म्हणजे राहू शकतं, पण याकडे आपण याचं जतन केलं पाहिजे। प्रत्येक जोगेश्वरीकर तर यासाठी झटतोच आहे आणि जे आता बाकीची मंडळी आहेत तर त्यांनी पण याकडे लक्ष दिलं पाहिजे। तर आपल्या गुंफेमध्ये प्राचीनकालीन सर्व गोष्टी आहेत, पण त्या आता लक्ष दिल्या जात नाहीत। जर ह्या पुरातन आपल्या ज्या वस्तू आहेत त्या जर जपल्या गेल्या तर आपल्या जोगेश्वरी गुंफेला एक वेगळंच म्हणजे रूप येऊन जाईल। तर पुरातत्व खात्याने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपले आमदार खासदार आहेत त्यांनी जर लक्ष दिलं तर खूप मस्त अशी आपली जोगेश्वरी गुंफा होईल। तर आता आपण पुढे आल्यावर आपल्याला बाप्पाची मस्त अशी मूर्ती दिसेल। ओम